हरे राम 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 हरे हरे। 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 पाठीमागच्या महिला मंडळी पुरुष मंडळी सगळेजण एकदा गोड भजन करू। एकच मिनिट, फक्त एकच मिनिट। हरे राम 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 हरे हरे। 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 हरे राम 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 हरे राम राम हरे हरे। राम राम हरे हरे। राम राम हरे हरे। राम राम हरे हरे। बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की। जय। फक्त नुसती कथाच सांगणे नाही, भजनही तितकंच महत्वाचं आहे। त्या निमित्ताने नामस्मरण घडतं, नामस्मरण। आणि वाणीला एक सवय लागते। आणि ज्यांना समाधीला गायली ते लोक समाधीतून बाहेर देखील येतात। सगळंच पाहावं लागतं। चला, रामप्रभू आता चालत चालत पुढे आलेले। रामप्रभू नुसतं असं म्हणलं ना, रामप्रभू पुढे आले, समजून घ्यायचं तिघही जण सोबत आहेत। तिघही जण सोबत आहेत, लखन आणि सीता। पुढे वाल्मिकी ऋषीचा आश्रम लागतो। त्या वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये रामप्रभू आले, स्वागत केलं वाल्मिकानं। वा, परब्रह्म माझ्या आश्रमामध्ये हार फुलं घालून स्वागत केलं, फलाहार दिला। आणि मग वाल्मिकी ऋषीनं प्रश्न विचारला रामाला, क्यों आए हो राम? वनात कशामुळे आला? यायला लावणारा कोण? वाल्मिकीच। पण पुन्हा देवाला प्रतिप्रश्न करतोय। याय लावणारा म्हणजे अहो लिहून ठेवलं होतं त्यानं, बोलिली वाल्मिक तसं वर्तोनी दाविल देवाला म्हणावं लागलं। पण कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी, त्यानंच लिहिलं। आणि तोच विचारतोय, क्यों आए हो राम? राम प्रभू म्हणतायत, चार बातों के लिए, चार गोष्टीसाठी आलो। चार गोष्टीसाठी। कोणत्या गोष्टी? एक, माता की रीत। एक म्हणजे माता की रीत, आईनं जे वचन बापाकडून घेतलं, आईनं जे माझ्यासाठी काय मागून घेतलं? वनवास मागून घेतला, त्याच्यासाठी आलो, त्या वनवासाची पूर्तता करणार। दुसरी गोष्ट, पिता का वचन, बापानं दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी आलो, माता की रीत, पिता का वचन। तिसरी गोष्ट, भरत को शासन, मी जोपर्यंत वनवासात येणार नाही तोपर्यंत माझा भाऊ भरत गादीवर बसणार नाही। तो बसलाच नाही ती गोष्ट वेगळी, पण त्याच्यासाठी गादी सोडून मी आलो। तिसरी गोष्ट, भरत को शासन। आणि चौथी गोष्ट, चौथी बात, साधू संतों का दर्शन। वनामध्ये आलो म्हणजे
मला साधू संतांचं दर्शन करणार, या 4 गोष्टीसाठी आलो. एक म्हणजे माता की रीत, पिता का वचन, भरत को शासन और साधू संतों का दर्शन करने के लिए आया हूं. गुरुजी, मला 14 वर्ष राहायचे, 14 वर्ष वनामध्ये. माझ्या आईनं 14 वर्ष वनवास सांगितलाय माझ्यासाठी. मग गुरुजी मला असं एक ठिकाण सांगा, मला एक ठिकाण सांगा जिथं मी 14 वर्ष राहू शकतो वनामध्ये. पहा, अगोदर रस्ता देखील विचारला. कोणाला विचारला? साधू संतालाच विचारला, भारद्वाजांना विचारला. आणि आता राहण्यासाठी ठिकाण देखील विचारतायत. कोणाला? एका संतालाच विचारतायत, एका साधूलाच विचारतात. माणसानं अडी अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत, प्रत्येकाच्या संसारात देखील आहेत, पण मार्ग त्यालाच विचारावा जो आपलं हित जाणतो. हित जाणतो. आपलं हृदय कोणासमोरही उघडं करायचं नसतं. आपल्या हृदयातील भावना कोणासमोरही उघड्या करायच्या नसतात. महिला मंडळी, तुमच्यासाठी विशेष, लगेच आपल्या मनातली गोष्ट आपण लगेच शेजारणीला सांगतो, पण ते लोक शेजारी पाजारी टपून बसलेले, टपून. तुमच्या एका घरामध्ये एका चुलीच्या 2 चुली कशा होतील हे करण्यासाठी शेजारी पाजारी. भावकी तर लय फार अवघड गोष्ट आहे. भावकी जी कुठलीही असो, तुमच्या गावातली असो की आमच्या गावातली असो, भावकी म्हणलं गेले खतरनाक काम. हो, म्हणून मी कालही सांगितलं, त्या सुनैना मातेनं सीतेला उपदेश केला होता, बेटी जब कभी दुख आएगा तब अपने घर का दरवाजा बंद करके अंदर जी भर के रो लेना, लेकिन अपने मन की बात, अपने दिल की बात कभी किसी के सामने मत बताना. बरोबर? आपल्या मनातली गोष्ट कधी शेजारी पाजारी, भावकी, पाहुणे बिले खतरनाक. जेव्हा कळते तुमच्यापाशी 10-5 लाख रुपये जमा आहे, तेव्हा ते पाहुणा तुमच्या पैशाच्या जोरावर तिकडं मग काही काम काढते. शेजाऱ्याचं 20 गुंठे निघाले, घेऊ काय की म्हणते. पैसे कोणाचे? तुमचे. आणि ते 20 गुंठे घेते ते पाहुणा तिकडचा. आणि मग जे सौदा चिठ्ठी झाली, रजिस्ट्री झाली की मग मला माहित होतं तुमच्यापाशी, मला पक्का विश्वास होता तुम्ही देणार. अरे माझी कमाई आहे, मी ठरविल देईल का नाही. म्हणून स्वतःच्या हृदयातली गोष्ट कधी कोणाला सांगायची नाही. एक देव आणि दुसरं म्हणजे संत, या दोघांना सोडून त्याची माझे हित, एवढंच लक्षात ठेवा. तेच हित करणार आहे, दुसरं कोणी तुमचं हित करणार नाही. मी सांगितलं, जगामध्ये कोणालाच तुम्ही पुढे जावं असं वाटत नाही. फक्त जगात एकच असतो, तो म्हणजे बाप असतो. बापाला वाटतं आपला मुलगा आपल्यापेक्षाही पुढे गेला पाहिजे. पण शेजारच्याला वाटतं का आपला शेजारी आपल्यापेक्षा पुढे गेला पाहिजे? मग का? चला, वाल्मिकीला विचारलं, गुरुजी मला मार्गदर्शन करा, मला 14 वर्ष राहायचे. 14 वर्ष. रामा, अरे मला विचारतोस? तुला तर ठिकाणं माहित आहे, ठिकाणं सांगितले. 14 वर्ष राहण्यासाठी 14 ठिकाणं सांगितले देवाचे राहण्याचे, 14 ठिकाणं. पण ते 14ला 14 मला सांगायला वेळ नाही. हो, ऐका. एक देव राहतो भक्ताच्या घरी. देव कुठं राहतो? देवानं स्वतः सांगितलं. नारदी भक्तिसूत्रामध्ये देव स्वतः म्हणतात. नारदाने विचारलं, देवा तुमचा पत्ताच नाही, मागच्या 2 महिन्यापासून वैकुंठात चक्र मारायलो, कुठे आहेत तुम्ही? तेव्हा सांगितलं नारदाला भगवान विष्णूंनी स्वतः, नाहम वसामी वैकुंठे. अरे मी वैकुंठात नाही. मग कुठं? भक्ताच्या घरी. वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला. तो फक्त भक्तांच्या घरी, भक्तांच्या हृदयामध्ये. असे एक नाही, 14 ठिकाणं सांगितले. ज्या ठिकाणी लोभ नाही, ज्या ठिकाणी क्रोध नाही, ज्या ठिकाणी काम नाही, त्या ठिकाणी देव राहतो. आणि मग वाल्मिकीने राहण्यासाठी ठिकाण सांगितलं. रामा, जर तुला 14 वर्ष राहायचंय, इथून जवळच चित्रकूट नावाचं ठिकाण आहे. चित्रकूट, तिकडे जे तीर्थयात्रेला जे लोक जातात ते हमखास चित्रकूटाला भेट देतात. प्रयाग आणि काशी गेल्याच्या नंतर त्या चित्रकूटाच्या ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला वाल्मिकीनं. चित्रकूट गिरी करू निवासू, तुलसीदासजी म्हणतात चित्रकूट गिरी करू निवासू. वाल्मिकीला वंदन केलं, नमस्कार केला, तिघांनी निरोप घेतला आणि आता चित्रकूटाकडे प्रस्थान केलं.
चित्रकूट म्हणजे ती भूमी आहे, चित्रकूट म्हणजे ती भूमी. मी पहिल्या दिवशीचे चरित्र सांगितलं तुलसीदासाचं, जिथं तुलसीदासाला स्वतः हनुमंतानं भेट दिली आणि जिथं तुलसीदासाला प्रत्यक्ष रामाचं दर्शन झालं, ती भूमी म्हणजे चित्रकूटाची भूमी, तो चित्रकूट पर्वत. म्हणून तर वर्णन केलेलं आहे, चित्रकूट के घाट घाट पर चित्रकूट के घाट घाट पर तुलसी देखे बाट राम मेरे आएंगे. टाळी टाळी सर्वांनी मोठ्या प्रेमाने. चित्रकूट के घाट घाट पर तुलसी देखे बाट राम मेरे आएंगे. चित्रकूट के घाट घाट पर तुलसी देखे बाट राम मेरे आएंगे. चित्रकूट के घाट घाट पर तुलसी देखे बाट राम मेरे आएंगे. राम मेरे आएंगे, राम मेरे आएंगे. राम मेरे आएंगे. राम मेरे आएंगे. राम मेरे आएंगे, राम मेरे आएंगे. राम मेरे आएंगे. राम मेरे आएंगे. चित्रकूट के घाट घाट पर तुलसी देखे बाट राम मेरे आएंगे. चित्रकूट के घाट घाट पर तुलसी देखे बाट राम मेरे आएंगे. राम मेरे आएंगे, राम मेरे आएंगे. राम मेरे आएंगे. बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की. जय. चित्रकूट नावाचा पर्वत, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था म्हणजे मंदाकिनी नदी आहे, मंदाकिनी नदी. त्या चित्रकूटाचं ते सौंदर्य पाहिलं राम प्रभूनं आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाला सूचना केली, लक्ष्मणा आता इथं एक झोपडी बांध. झोपडी रामप्रभूंनी एक जागा निवडली आणि त्या ठिकाणी लक्ष्मणानं पर्णकुटी बांधायचं ठरवलं. पर्णकुटी, पर्णकुटी म्हणजे पर्ण म्हणजे पानं, झाडपाला, झाडाच्या फांद्या, आणि कुटी म्हणजे झोपडी. झोपडं बांधायचं ठरवलं. गीत रामायणामध्ये गदी माडगुळकरांनी गोड वर्णन केले. या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीच्या तटनिकाठी, या मंदाकिनीच्या तटनिकाठी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. या चित्रकूट हेच तपोवन, एथ नांदती साधक मुनिजन, सखे जानकी करी ई अवलोकन, ही निसर्ग शोभा बोलवी दिठी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. शाखा शाखावरी मोहळे, मध त्यांच्यातील खाली निथळे. हो, गदी माडगुळकर हे जे गीत रामायण आहे, पूर्ण रामायणाचं वर्णन गीताच्या माध्यमातून केलेलं गदी माडगुळकरांचं गीत रामायण. एकेकाळी जेव्हा टीव्ह्या नव्हत्या, मोबाईल नव्हते, तेव्हा रेडिओवरती बाबा, रेडिओवरती बरेच दिवस हे गीत रामायण चाललेलं आहे. हो, गोड वर्णन आहे. असं वर्णन आता ऐकायला मिळत नाही. आताचे गाणे कविता पहा तुम्ही, आता ते वेगळंच वाजायले, छाती अशी भरून आल्यासारखं व्हायले आणि त्या डीजेच्या तालावर नाचत नाचत लोक अटॅक येऊन मरायले. पण असं वर्णन ऐकायला मिळणार नाही. शाखा शाखा वरी मोहळे म्हणजे एक प्रत्येक झाडाच्या फांदीवर मोहळ आहेत आणि मध त्यांच्यातील खाली निथळे. वन संजीवक अमृत सगळे, ठेवीती मक्षिका भरून घटी. ठेवीती मक्षिका म्हणजे माशा, भरुणी गठी घटी. या इथे लक्ष्मणा बांध कुटी. त्या ठिकाणी पर्णकुटी बांधले आणि आता तिघ जण त्या चित्रकूटाच्या ठिकाणी राहायला लागले. जेव्हा राम प्रभू तिथं राहतात, सगळ्या वनामध्ये राहणाऱ्या साधू संतांना, ऋषी मुनींना बातमी कळाली, तो जगाचा मालक
या ठिकाणी चित्रकूटात वनवासात येऊन राहतोय त्यावेळेला सगळेजण दररोज दर्शनाला येतात. दर्शनाला कोण येतात दर्शनाला? 3 प्रकारचे लोक येतात. 3 प्रकारचे. कोण कोण? जंगलात राहणारे आदिवासी लोक, भिल्ल लोक, ते येतात दर्शनाला. देव त्यांच्या सोबत वेगळंच वागायचा. देवता लोक यायला लागले. देवता लोक, देव त्यांच्या सोबत बी वेगळा वागायचा. आणि ऋषी मुनी साधू संत असे 3 प्रकारचे लोक, पण तिघासोबतही वेगळा वेगळा व्यवहार. आपण म्हणतो ना, जसा ज्याचा भाव तसा दिसतो देव, तसा दिसला देव. जसा ज्याचा भाव आहे, ज्याच्या हृदयामध्ये जसा भाव आहे, देव तसा दिसतो. कसा? ऐका. भिल्ल आले, आदिवासी लोक आले, साधे भोळे लोक असतात. साधे भोळे, त्यांच्या मनामध्ये कोणतं कपट नाही. हे देव ओळखतो. अरे काहीच नाही, यांच्या हृदयामध्ये फक्त प्रेम आहे. त्यांनी येताना फळं वगैरे आणायचे, फुलं आणायचे देवासाठी, आणि ते देवाला रामप्रभूला दिले की देवानं त्यांना आलिंगन द्यायचं. आलिंगन म्हणजे हृदयाशी मिठी मारायची, त्यांना मिठी मारायची. पण दुसऱ्या प्रकारचे लोक आले, जे देवता लोक, देवता म्हणजे देवी देवता, स्वर्गात राहणारे, देवाना ओळखायचं. फार मतलबी आहे ते. मतलबी म्हणजे कसे? अरे त्यांचे भाऊबंद रावणाच्या कैदेमध्ये, त्यांना सोडवण्यासाठी तर मला वनात यावं लागलं. त्यांचंच कारस्थान नाहीये. कपट ओळखलं देवानं आणि त्यांना आलिंगन नाही दिलं. आलिंगन देत नाही देव. मग त्यांना लोटांगण घालायचं. लोटांगण. वा, तुमच्यासारखे कपटी तुम्हीच. शाबास, रामप्रभूच. हो. आणि 3ऱ्या प्रकारचे लोक सांगितले, ऋषी मुनी साधू संत, जे काही तपस्वी आहेत, ते देवाच्या रामप्रभूच्या भेटीसाठी, दर्शनासाठी येतात. त्यावेळेला रामप्रभू त्यांचा आदर सत्कार करतात. आदर सत्कार. पहा, देव फक्त देवाच्या या क्रियेतून आपल्याला एक ठरवता येतं. देव फक्त तुमच्या हृदयातील भाव पाहतो, आणि तो भाव पाहून देव सुद्धा तुमच्या सोबत तसाच वागतो. देव सुद्धा तुमच्या सोबत तसाच वागतो. म्हणून भाव शुद्ध असला पाहिजे. भाव शुद्ध झाला की साधू संतांनी म्हणूनच सांगितलं, हो, भाव ज्याचा शुद्ध झाला, भाव ज्याचा शुद्ध झाला, भाव ज्याचा शुद्ध झाला, भाव ज्याचा शुद्ध झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, भाव ज्याचा शुद्ध झाला, 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 दुरी नाही देव त्याला. म्हणून जे शुद्ध भावनेनं लोक येत होते, आदिवासी लोक येत होते, जंगलात राहणारे भिल्ल लोक येत होते, कोणी शेतीत काम करणारे लोक येत होते, देव त्याला प्रेमानं आलिंगन द्यायचा. पण देवता लोक आले की देव त्याच्यापासून लांबच राहायचा, दुरूनच नमस्कार. कारण रामाला माहित होतं, यांचं काम संपलं, एकदा रावण मेला की हे परत मला विचारत बी नाहीत. विचारतात का? विचारत नाही. त्याच्यासाठी दुरून नमस्कार. एका दिवशीची घटना, रामप्रभू आणि सीतामाई दोघ जण चित्रकूटातले त्या झोपडीवरतीच आहेत, पर्णकोटीवरच आहेत. आणि लक्ष्मण भैया फळं आणायला गेले, फळं आणायला खाण्यासाठी. काही त्यावेळेला समोर एक वटवृक्षाचं झाड आहे. भाव पहा, भाव कथेतला. वटवृक्षाचं झाड आहे आणि त्या वटवृक्षावर एक वेल होती, वेल फुलांची असे. आणि दोघ जण नवरा बायको पाहतायत, रामप्रभू आणि सीतामाई. तेव्हा सीतामाई म्हणते, मालक, कितीही वेल भाग्याची, तिला आधारासाठी हा मोठा वटवृक्ष, वडाचं झाड मिळालं. रामप्रभू म्हणतायत, अगं ती वेल भाग्याची नाही, भाग्याचा कोण आहे? हे वडाचं झाड, वटवृक्ष भाग्याचा आहे. त्याला त्या वेलीचा आधार मिळाला आणि दोघही कसे बहरलेत पाय. त्यावेळेला लक्ष्मण येतो. दोघांची नवरा बायकोची चर्चा चालू आहे. एक म्हणते वडाचं झाड भाग्याचं, एक म्हणते नाही, ती वेल भाग्याची. त्या वडाच्या झाडाच्या आधारानं जी उभी आहे ती वेल भाग्याची. त्यावेळेला लक्ष्मण आले तिथं आणि लक्ष्मण दोघांना विचारलं. सीतामाई म्हणली, भाऊजी सांगा बरं कोण भाग्याचं?
रामदादा म्हणला, ए वहिनीच्या बाजूने बोलायचं नाही, खरं ते सांग, कोण भाग्याचा? भाग्याचे दोन्ही नाही. राम प्रभू आणि लक्ष्मण, राम प्रभू आणि सीतामाई दोघांनाही सांगितलं लक्ष्मणानं, तो वडाचं झाड, ते वडाचं झाड देखील भाग्याचं नाही, वेल देखील भाग्याची नाही. या दोघांच्याही सावलीत बसणारा हा लक्ष्मण भाग्याचा. म्हणजे किती आनंदानं जंगलात राहून, वनवासात राहून सुद्धा बाबा किती सुखी आहेत, किती सुखी आहेत. हो, एका भावामुळे जर दुसऱ्या भावाचे थोडेसे हाल जर झाले तर आज एकमेकाचे डोकं फोडणारे भाऊ, आणि कुठं हे आनंदानं जंगलात वनामध्ये राहणारे, वनवासामध्ये राहणारे हे दोघं भाऊ, त्यांची जर तुलना आजच्या भावांशी केली तर आज ही तफावत कळेल कलियुगाची आणि त्रेतायुगाची. चला पुढे चला. दोघही म्हणजे राम प्रभू, लक्ष्मण भैया आणि सीतामाई सगळेजण एकमेकाला जीव लावतात, सांभाळतात, एकमेकाची काळजी घेतात. या ठिकाणी तुलसी जी आहेत कथा बदल करतात. कथा बदल म्हणजे मी सांगितलं, हा प्रसंग सोडायचा आणि दुसरा प्रसंग मांडायचा. तुलसीदासांनी तेच काम केलं, कथा बदल केला. 6 दिवस झाले होते. 6 दिवस कशाला 6 दिवस झाले होते? सप्त्याला, वनवासात निघून 6 दिवस झाले होते. वनवासात निघून 6 दिवस झाले. तमसा नदीपर्यंत सगळा अयोध्येचा समाज आला होता सोबत, आणि रात्रीच्या वेळेला झोपेमध्ये सगळ्याला सोडून राम, लखन आणि सीतामाई निघाले होते. त्या सगळ्या लोकांनी पाहिलं, राम गेलेले, लक्ष्मण गेलाय आणि सीतामाई सुद्धा नाहीये. मग आता इथं बसून करायचं काय? सुमंतजी सुद्धा तिथंच आहेत. सुमंत म्हणजे प्रधान आहेत, प्रधान, दशरथ राजाचे, अयोध्येचे प्रधान. सुमंतनं सगळ्याला सांगितलं, चला सगळेजण. त्यावेळेला तिथं गुहक पोहोचला. गुहक जो इतके दिवस म्हणजे जवळपास 4 ते 5 दिवस सोबत होता गुहक, तो गुहक तिथं पोहोचला सुमंताजवळ, आणि सुमंताला सांगितलं गुहकानं, सुमंतजी, रामदादा, लक्ष्मण भैया, सीतामाई तिघजण वनामध्ये फार दूरवर निघून गेलेत. आता परत येण्याचा त्यांचा विचार नाही. 14 वर्षापर्यंत परत येणार नाही. मग सुमंतजी म्हणले, चला. रथाच्या चाकावर डोकं ठेवून सुमंतानं 6 दिवस वाट पाहिली होती. 6 दिवस जमिनीवर बसून, अंथरूण नाही, काही नाही. अयोध्येचा प्रधान पण लाचार झालेला आहे, लाचार. गुहकाचा आणि सुमंताचा संवाद त्या ठिकाणी आहे. सुमंताने रथ जुंपला आणि रथ जुंपला, रथात बसला. सुमंतजी अयोध्येकडे निघाले. पाठीमाग सगळा समाज चालतोय, समाज अयोध्येचा, जेवढा रामप्रभूला वाट लावण्यासाठी. राजवाड्यासमोर रथ आला. रथ आल्याबरोबर सैनिकांनी, जे सेवकांनी, दासींनी येऊन सांगितलं कौशल्यामाईला, कौशल्यामाई, सुमंतजी रथ घेऊन आले. सुमंतजी रथ घेऊन आले असं म्हटलं. कौशल्यामाई जागेवरची बसलेली उठलेली आहे आणि मुख्य दरवाजाच्या जवळ गेली. दरवाजाच्या जवळ जाऊन पाहते रथाकडं. डोळे भरून आले. माझा राम तर परत आला नसेल. ज्या रथात राम बसून गेला होता, लखन गेला होता, सीता गेली होती, तोच रथ परत आलाय सुमंत घेऊन. म्हणजे राम आणि लक्ष्मण परत तर आला नसेल. आईचं हृदय भरून आलं. आणि कौशल्यामाईनं दरवाजातून पाहिलं रथाकडं. लांबूनच रथाचे घोडे माना हलवू लागले. माना नाही, कशा माना हलवू लागले? नकारार्थी माना हलवू लागले. ज्या घोड्यावर बसून राम प्रभू, लक्ष्मण भैया लहानाचे मोठे झाले, खेळ खेळले, त्या घोडे, तेच घोडे रथाला होते. आणि जसे काय रडून सांगतायत घोडे, कौशल्यामाई, नाही आणू शकलो रामाला परत, नाही. कौशल्यामाई विलाप करते, अरे माझ्या श्रीरामा, मनमोहना, मेघश्यामा, विभळ सांडुनी आम्हा, वना दुर्गमा का जाशी. आईचं हृदय 14 वर्षासाठी, 14 वर्षासाठी. पहा, तीर्थयात्रेला निघताना 1 महिन्यासाठी मुलगा पंढरपूरच्या वारीला निघू द्या, आईचं हृदय भरून येतं. आईचं हृदय भरून. शिक्षणासाठी मुलगा जर बाहेर गावी हॉस्टेलला जायला निघाला, पेटी भरताना, पिशवी भरताना आईचं हृदय भरून येतं. टावेल टाकते, कपडे बॅग मध्ये भरून टाकते, आणि लोणच्याची बरणी, चटणीची बरणी टाकते. सांगते, पिंट्या, ही बरणी आहे बघ, शेंगदाण्याची चटणी तुझ्यासाठी, हे आंब्याचं लोणचं तुझ्यासाठी, पोटभर जेवत जा. इथं राम प्रभू 14 वर्षासाठी, 14 वर्षासाठी वनवासाला गेलेला आहे. त्या आईचं हृदय काय म्हणते, अरे माझ्या श्रीरामा, मनमोहना, मेघश्यामा, विवळ सांडोनी आमा, वना दुर्गमा का जासी. बाळ माझा केविल वाणी, कुठे पिशील बाळा पाणी. कसा कोपला कैवल्य दानी, परतून ये रे श्रीरामा. आईचं हृदय कौशल्यामाई रडून विलाप करते. त्यावेळेला कौशल्यामाई सुमंतला बोलवते, सुमंतला, प्रधानाला बोलवते, आणि
आणलं का रे माझ्या रामाला सुमंता? नाही आई, काहीच बोलत नाहीत, काहीच बोलत नाहीत सुमनजी, फक्त नाही म्हणतात. घोडे सुद्धा माना हलवतात, घोडे सुद्धा रथात पाहते, इकडं तिकडं पाहते, पण नाही. घोड्यांची अवस्था अशी झाली होती, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णानं जेव्हा गोकुळ सोडलं आणि देव कृष्ण जेव्हा मथुरेकडे निघाला होता, अक्षरशः गायी आणि वासर सुद्धा रडले होते. गायी आणि वासर, गोकुळातले माणसं गोप गोपी तर रडल्याच, पण गायी आणि वासर सुद्धा रडले. तीच अवस्था त्या घोड्यांची झालेली आहे. घोड्यांची, गोकुळात ज्याप्रमाणे गायी रडल्या, अयोध्येमधले घोडे सुद्धा रडले. घोडे सुद्धा. रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला, माझा राघव जातो वना, सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे. आणि विनंती करते कौशल्यामाई सूर्याला सुद्धा, अरे तुझ्या कुळातलं ते बाळ वनात फिरते, तापू नको रे दिनकरा, तापू नको, तापू नको रे भास्करा. दशरथ राजाची अवस्था वर्णन करताना तुलसीदासजी सांगतायत, सुमंतजी आता राजवाड्यात आलेले आणि सुमंतानं सांगितलं, राम प्रभू ऐकलं नाही त्यांनी. दशरथ राजे शुद्धीवर आलेले होते, 6 दिवस झाले होते, 6 दिवस रामाला वनामध्ये जाऊन, पण अजून दशरथ राजे विलाप करतायत, येईल माझा राम, येईल माझा राम. पण सुमंतानं सांगितलं, आम्हाला सगळ्याला मध्यरात्री झोपेमध्ये टाकूनच राम दादा आणि लखन भैया आणि सीतामाई निघून गेले, वनवासामध्ये निघून गेले. मग दशरथजी पुन्हा रडायला लागलेले. तिकडं भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला गेले होते, तिकडं त्यांना अपशकुन व्हायला लागले, वाईट वाईट स्वप्न पडायला लागले, वाईट वाईट स्वप्न पडतायत. आणि दशरथजी, सीतामाई, लखन भैया आणि राम प्रभू आठवण काढून, या तिघांची आठवण काढून रडायला लागतात. चित्रकूटावर देखील रामाला देखील तसेच स्वप्न पडतात, वाईट वाईट अपशकुन होतात, वाईट स्वप्न पडतात. त्यावेळेला सगळ्यांना जाणीव होती काहीतरी वाईट होणार आहे, काहीतरी वाईट होणार आहे. त्यावेळेला दशरथ राजे मोठ्यानं विलाप करू लागतात, कौशल्ये माझा राम का परत आला नाही. त्यावेळेला कौशल्यामाई जवळ येते आणि दशरथ राजाचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन दशरथ राजाचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेला तीनही राण्या दशरथ राजाच्या जवळ येतात, पण त्यावेळेला हात वर करून सांगतात दशरथ राजे, खबरदार कैकेयी, माझ्या जवळ येऊ नकोस, तुझा माझा संबंध संपला. माझा राम, प्राणापेक्षाही प्रिय राम तू वनवासामध्ये पाठवलास, कैकेयी तुझा माझा संबंध नाही. कौशल्य आणि सुमित्रा दोन्ही बाजूला बसलेले आहेत, दोन्ही हात दशरथ राजाचे दोन्ही राण्यांच्या हातामध्ये आहेत, डोकं कौशल्याच्या मांडीवर आहे. त्यावेळेला दशरथ राजे सांगतात, कौशल्या माझ्या प्रेताला देखील हात लावू द्यायचा नाही, या कैकेयीला हिचा माझा संबंध नाही, माझ्या प्रेताच्या जवळ सुद्धा येऊ द्यायचं नाही. जर ही माझ्या प्रेताच्या जवळ आली, माझ्या चितेच्या देखील जरी जवळ आली, तरी माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. हिला माझ्या जवळ येऊ देऊ नका. मालक असं काही अभद्र बोलू नका, आताच काही होणार नाही, काही काग होणार नाही. अगं पहा ती चिता पेटलेली पहा, चिता, ती समोरची भिंत पहा, ती भिंत दिसते? हो मालक भिंत दिसते. काय त्या भिंतीवर? काही नाही मालक, फक्त भिंत आहे. अगं ती भिंत नीट पहा, कौशल्या, सुमित्रा, ती भिंत पहा. मालक त्या भिंतीवर काही नाही. अगं चिता पेटली त्या भिंतीवर, चिता मालक कुणाची चिता? अगं तीन चिता एकत्र पेटल्यात, एकत्र 3 चिता. कुणाची मालक? तो श्रावण बाळ आणि त्या श्रावणाचे आंधळे आई बाप त्या चितेतून माझ्याकडे पाहून हसतायत. बघ राजा दशरथा, ते आंधळे आई बाप माझ्याकडे पाहून हसतात. ज्याप्रमाणे आम्ही पाय घासत मरण पावलो आमच्या बाळाच्या वियोगानं, बाळाच्या विरहानं, तसाच राजा तू देखील मरण पावशील. श्राप दिला होता त्यांनी, तो श्राप खरा ठरतोय सुमित्रा, तो श्राप खरा ठरतोय कौशल्या. राम असं राम हा शब्द 6 वेळेला दशरथ राजानं उच्चारला आणि आपला प्राण सोडला. बोलिये प्रभू रामचंद्र भगवान की जय. राम प्रभू 6 वेळेस नाव घेतलं रामाचं, 6 वेळेस राम. दशरथ राजानं 6 वेळेला नाव का घेतलं त्यामागे देखील तुलसीदासजी कारण सांगतायत. 6 वेळेला राम हे शब्द उच्चारण्यामाग 6 दिवस झाले होते रामाला जाऊन, म्हणून दुसरा एक भाव, 6 शास्त्रांचं सार, 6ही शास्त्रांचं सार राम आहे, म्हणून राम हा शब्द उच्चार. डोकं बडवून घेतलं कौशल्यामाईनं, सुमित्रेनं. काय करायचं आता? अयोध्येचा हा राज्य कारभार सांभाळण्यासाठी मोठा मुलगा वनात गेलेला आहे, कोणीच नाहीये राजवाड्यात. भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावी गेलेत. वशिष्ठ ऋषी विचार करतायत आणि त्यांनी
2 दूतांना बोलवलं, 2 दूतांना, आणि सांगितलं लवकरात लवकर काही देशाला जा आणि काही देशात गेलेल्या आपल्या मामाच्या गावी गेलेल्या भरत आणि शत्रुघ्नाला घेऊन या. भरत आणि शत्रुघ्नाला परत आणण्यासाठी 2 दूत पाठवले भरत शत्रुघ्नाला आणण्यासाठी. आता सगळीकडे बातमी पसरली दशरथ राजे आज आपल्यामध्ये नाहीत. दशरथ राजांना त्या दशरथ राजाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठे मोठे महात्मे साधू संत देशोदेशीचे राजे येऊ लागले. दशरथाकडे पाहून रडतायत सगळेजण. दशरथ राजाच्या प्रेताकडे पाहून रडतायत. का रडतायत? कारण दशरथ राजांनी राज्य नीतीनं केलं. अयोध्येचे एक आजपर्यंत वैशिष्ट्य होतं. जेवढे काही अयोध्येचे सम्राट होऊन गेले, निमी राजा असो, राजा हरिश्चंद्र असो, इक्ष्वाकू कुळामधले जेवढे राजे झाले सगळे प्रजेच्या कल्याणासाठी काम करणारे होते. म्हणून रडतायत. म्हणून, आणि ज्याच्या पोटी भगवंतानं अवतार घेतला तो दशरथ राजा आज तुमच्या आमच्यामध्ये नाही, म्हणून सगळे महात्मे रडतायत. समाज रडावं समाजानं, माणसासाठी रडावं. माणसं आपल्यासाठी रडतात. कसे रडतात? मरता मरता यानं माझे 10,000 बुडवले हो, याच्यासाठी रडतात. नाही, माणसानं रडावं. का रडावं? कारण माणसाचं मरावे परी कीर्ती रूपी उरावे असं म्हटलं जातं. आज एक मागचा काही वर्षाचा विचार करा. एक स्त्री होऊन गेली, 4 वर्षापूर्वी मरण पावल्या. त्या माऊलीनं अनेक अनाथाश्रम बांधले, वृद्धाश्रम बांधले. आजही तिचं नाव काढलं की तिनं ज्यांना सांभाळले त्या लोकांचं हृदय भरून येतं. ती सिंधुताई सपकाळ आजही तुमच्या आमच्या हृदयामध्ये कुठंतरी कीर्ती रूपानं शिल्लक आहे. माणसानं रडावं, पण त्याची कीर्ती आठवून रडावं, अपकीर्ती आठवून नाही. दशरथ राजासाठी सगळेजण रडतायत. साधू सुद्धा रडायला लागले. साधू सुद्धा मरण त्याला म्हणावं, मरण त्याला म्हणावं. वशिष्ठ ऋषी, कौशल्यमाई वशिष्ठ ऋषी पाय धरते आणि आता माझा भरत येईपर्यंत, शत्रुघ्न येईपर्यंत राजाच्या प्रेताला कसं सांभाळायचं गुरुजी तुम्ही मार्ग सांगा. पाय धरून विनवणी केली. गुरुजीनं सांगितलं वशिष्ठानं, दशरथ राजाच्या प्रेताला, पार्थिव शरीराला तेलामध्ये ठेवा. तेलामध्ये बुडवून ठेवतात. भरताकडे जेव्हा सैनिक पोहोचले त्यावेळी निरोप घेऊन प्रणाम केला, फक्त प्रणाम, आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत सैनिकांच्या. भरतानं अनेक प्रकारे विचारलं, काय झालं रे, कशामुळे रडतायत? काही सैनिक सांगायला तयार नाही. फक्त अयोध्येला चला एवढाच हट्ट केला सैनिकांनी. भरत आणि शत्रुघ्न घाई गडबडीनं अयोध्येमध्ये आले. ज्या वेळेला भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावी जायचा, स्वागतासाठी अयोध्येतले लोक पुन्हा जेव्हा भरत परत यायचा वेशीवरच जायचे लोक. आपला भरत आला, शत्रुघ्न आला, पण या वेळेला कोणीच आलं नाही. भरताला नवल वाटलं, काहीतरी आपल्या घरामध्ये, आपल्या राज्यामध्ये अघटित घडलेलं आहे, काहीतरी अपशकुन त्यामुळेच होऊ लागले. विचार करतोय. त्यावेळेला कैकेयीच्या महालाकडे आले. कैकेयीच्या महालाकडे भरत आणि शत्रुघ्न. पण कैकेयी सगळ्यात जास्त आनंदात दिसली. आनंदात असलेल्या कैकेयीकडे पाहिलं आणि विचारलं, आई काय झालं? त्यावेळेला आपली पत्नी पाहिली, मांडवी पाहिली, श्रुतकीर्ती पाहिली भरतानं शत्रुघ्नानं. त्यावेळेला त्या मात्र दुःखात दिसल्या आणि आई आनंदात दिसली. असं कसं होईल? फक्त आईच आनंदात आणि आपल्या पत्न्या दोन्ही दुःखामध्ये. आई काय झालं? त्यावेळेला सांगते, अरे सगळं राज्य तुझ्यासाठी मागितलं ना भरता, सगळं राज्य तुझंच आहे आता. आई, रामदादा कुठे? वनवासाला पाठवलं, वनवासाला रामाला. आणि बाबा कुठे आहेत? अरे बाबा तुझे कालच गेले ना बाळा, आता कालच गेले. त्यांचा अंत्यसंस्कार कर. त्यावेळेला कोणामुळं झालं हे? कोणामुळं? मंथरेच्या सांगण्यावरून झालं असं जेव्हा कळालं, शत्रुघ्नाला आल्याबरोबर त्या मंथरेच्या कमरेमध्ये लाथ घातली, कमरेच्या. अरे काय केलंस आई? कैकेयी तूने लूट लिया दशरथ के खजाने को, कैकेयी तूने लूट लिया दशरथ के खजाने को. तू तरस जाएगी रानी, तू तरस मांगा अपनी खजाने
वर्णन आहे. भरत म्हणतोय अगं आई काय केलंस तू? कई तूने लूट लिया दशरथ के खजाने को, तू तरस जाएगी रानी मांग अपनी सजाने को. मांग अपनी म्हणजे आपल्या भांगामध्ये कुंकू भरण्यासाठी, कपाळावर कुंकू लावण्यासाठी. आई तू तरसशील तरसशील. कई तूने लूट लिया दशरथ के खजाने को, कई तूने लूट लिया दशरथ के खजाने को. भाल तरसेगा बिंदिया को. भाल तरसेगा बिंदिया को म्हणजे हे कपाळ, जे कपाळ अगं मनात असून देखील कपाळावर कुंकू लावू शकणार नाही आई. भाल तरसेगा बिंदिया को, आंख तरसेगी काजल को, तरसेगा बिंदिया को, आंख तरसेगी काजल को, हाथ तरसेगे कंगन को, बाल तरसेगे गजरे को, तू तरस जाएगी रानी, तू तरस जाएगी रानी सबसे मिलाने को. कई तूने लूट लिया दशरथ के खजाने को. कई तूने लूट लिया दशरथ के खजाने को. कई तूने लूट लिया दशरथ के खजाने को. पती गेल्याच्या नंतर काय अवस्था असते स्त्रीची, काय अवस्था. हो, आठवण करून दिली. आठवण कोण? भरतानं आई कैकेयीला आठवण करून दिली. हो, भाल तरसेगा बिंदिया को. भाल म्हणजे कपाळ. आई कपाळ इच्छा असून देखील कुंकू लावू शकणार नाहीस. आंख तरसेगी काजल को. एका सौभाग्यवती स्त्रीचं शृंगार शृंगार सांगितलं. डोळ्यामध्ये काजळ लावू शकणार नाही साई नवरा नसल्यावर. हाथ तरसेंगे कंगन को, बाल तरसेंगे गजरे को, तू तरस जाएगी रानी, तू तरस जाएगी रानी सबसे मिलने मिलाने को. कोणाला भेटू शकणार नाही साई. जगात तोंड काळ होईल काळ. भरतानं खूप टाकून बोलला आपल्या आईला आणि तिथून पुढे निघालेला आहे भरत. आपल्या दशरथ वडिलांकडे येतो. त्यांचे अंत्यसंस्कार कसे करायचे भरत राजा विचार करतोय. तेवढ्या विचार करण्याच्या वेळेमध्ये आपण एक 5 मिनिटाची इंटरव्हल घेऊ आणि पाणी सगळ्यांना, मला सूचना आलेली आहे, मेसेज आला, तेच पाहत होतो मी. महाराज पाणी पिण्यासाठी इंटरव्हल द्या एक 5 मिनिटाची म्हणून. ठीक आहे, उन्हाची वेळ आहे, सगळ्यांना त्रास आहे. पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम फक्त 5 मिनिट.